सध्याच्या युती आणि आघाडीच्या राजकारणात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एकटाच राजकीय लढाई लढत आहे। आपण जर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढायचे आणि दुसरीकडे शिवसेना आणि भाजप एकत्र लढायचे। महाराष्ट्राच्या जनतेनं कितीतरी वर्षात कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत किंवा मॅन्डेट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो असं दिलेलं नाही। महाराष्ट्रातील जनता एका विशिष्ट ग्रुपला एकत्रित मतदान करते आणि त्यांची अशी इच्छा असते की युती किंवा आघाडीचं सरकार अस्तित्वात यावं, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं असेल किंवा भाजप आणि शिवसेनेचं असेल। पण मध्यंतरी समीकरणं बदलली आणि ती कंटिन्युअसली बदलतच चाललेली आहेत। जसं आपण बघितलं की युती आघाडी तुटली, सध्या महायुती आहे ज्याच्यात शिंदे फडणवीस आणि नंतर ऍड झालेले अजित पवार आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस आहेत। हे दोन्ही गट, आपण यांना आता सध्या गट म्हणू, हे दोन्ही गट आपापल्या परीने लोकांना हे पटवायचा प्रयत्न करतात की तुम्ही आम्हाला मतदान केलं पाहिजे, आम्हीच तुम्हाला तुमची डेव्हलपमेंट करू शकतो, आम्ही महाराष्ट्राचा विकास करू शकतो। पण या सगळ्या सिनारिओमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मात्र एकटाच उभा आहे। ना तो युती बरोबर आहे ना तो आघाडी बरोबर आहे। राज ठाकरे वेळोवेळी भाजपवर पण टीका करतात आणि महाविकास आघाडीवर पण टीका करतात। परवाच त्यांना आशिष शेलार जे भाजपचे मोठे नेते ते भेटून गेले, त्याच्यानंतर भरपूर बातम्या आल्या, चर्चा झाली की राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होतील, पण त्यांनी स्वतःहून याच्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। ते याच्याबद्दल बोलणं त्यांनी टाळले आणि आपण बघितलं तर त्यांच्या अशा राजकीय नेत्यांबरोबर भेटीगाठी चालूच असतात। मध्यंतरी त्यांनी एक दोनदा महाविकास आघाडीवर देखील टीका केली, म्हणजे यातून ही गोष्ट सिद्ध होती की ते सध्या एकटे राहून राजकारण करण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे। पण मुद्दा असा आहे की आपण जसं मगाशी म्हणालो की एका कुठल्या पार्टीला महाराष्ट्रात बहुमत मिळणं खूप अवघड आहे आणि सध्याच्या स्थितीला तर ते अजून अवघड झालेलं आहे। ही बाब राज ठाकरेंच्या लक्षात आली नसेल का? नक्कीच आली असेल। त्यांनाही माहिती आहे की एकटं राहून लढून महाराष्ट्राची सत्ता मिळवणं किंवा एकटं राहून विरोधी पक्षात बसणं देखील खूप अवघड आहे। इथे कुणाच्या ना कुणाच्या तरी सपोर्टची गरज राहील आणि एकत्र आल्यानेच हे राजकारण पुढे ढकलता येईल, पण ते तसं करत नाहीयेत। ह्याच्याच बद्दल आपण थोड्या चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खडके आणि हे आहे जस्ट पॉलिटिक्स। आपण जाणता की राज ठाकरेंनी जे पक्ष काढला शिवसेनेतून बाहेर पडून, त्यावेळेस त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला। पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 13-14 आमदार निवडून आणले, पण त्यांना तो मोमेंटम टिकवता आला नाही। त्यानंतर मात्र त्यांचा एकच आमदार निवडून आला। सध्या राजू म्हणून त्यांचा जो आमदार आहे विधानसभेत, तो एकमेव आमदार आहे, मुंबईचाच आहे तो, पण त्याच्या बाहेर त्यांचा कुठलाही आमदार नाहीये। आणि महानगरपालिकांचे तर इलेक्शन झालेलेच नाहीयेत, पण मागच्या इलेक्शनमध्ये देखील मनसेला म्हणावं तसं यश मिळालं नाही। त्यांच्याकडे नाशिकची महानगरपालिका होती, पण त्यानंतर ती सत्ता देखील त्यांच्याकडून गेली आणि तिथे भाजप शासनात आलं। तर या सगळ्यातून असं दिसून येतं की राज ठाकरे थोडे बॅकफूटवर गेले, पण तरी पण त्यांनी एकटं राहून राजकारण करण्याचा आपला पावित्र्य आहे, आपला जो स्टँड आहे तो सोडलेला नाहीये। ह्याची मुख्यतः मला दोन कारणं वाटतात। एक म्हणजे राज ठाकरेंना माहिती आहे की ते डिरेक्टली किंग होऊ शकत नाहीत, तर ते किंग मेकर होऊ शकतात। हे कसं हे मी थोडंसं तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो। सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर खूप अटीतटीची लढाई आहे असं दिसतं। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आणि इकडे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस। शिंदे, पवार आणि फडणवीस यांच्याकडे सत्ता आहे, ते सत्तेच्या जोरावर मतं मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि दुसरीकडे हे जे तीन पक्ष आहेत हे सहानुभूतीच्या जोरावर मतं मिळवण्याचा प्रयत्न करतील। या दोघांकडे तर छान नॅरेटिव्ह आहेच, म्हणजे उद्धव ठाकरेंकडे आणि शरद पवारांकडे की आमचा पक्ष फोडला, आमचं नाव घेतलं, आमचं चिन्ह घेतलं, आणि काँग्रेसची देखील भरपूर नेते भाजपकडे जात आहेत। काँग्रेस तो मुद्दा उचलेल आणि या भावनिक राजकारण करण्याकडे त्यांचा कल असेल। उलट पक्षी हे तीन पक्ष इकडे जे आहेत ते त्यांच्याकडे सत्ताच आहे, त्यामुळे त्यांना राजकारण करणं सोपं पडेल। जो पक्ष सत्तेत असतो त्याला राजकारण करणं कधीही सोपं असतं। म्हणजे यातून असं दिसतं की येणाऱ्या लोकसभा इलेक्शन्समध्ये किंवा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अटीतटीची लढाई होऊ शकते। लोक दोन्ही बाजूला समांतर, बऱ्यापैकी समांतर जागा देण्याची संभावना आहे। अशा वेळेस राज ठाकरेंचा पक्ष जर लोकसभेत 3 ते 4 जागा जिंकू शकला किंवा आगामी विधानसभेत त्यांनी 10 ते 12 जागांपर्यंत परत एकदा मजल मारली जशी त्यांनी पहिल्यांदा मारली होती, तर ते सरळ किंग मेकर होऊ शकतात। कारण ते ज्या साईडला जातील, ज्या साईडला झुकतील, त्या पक्षाची, त्या युतीची किंवा आघाडीची सत्ता येईल आणि 12 ते 13 जागेंच्या जोरावर ते खूप चांगलं बार्गेन करू शकतात, चांगले मंत्रिपद आपल्याकडे घेऊ शकतात
आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यांचा स्टँड कसा असतो, त्यांचा ॲटिट्यूड कसा असतो. राज ठाकरे एकदम भक्कम नेतृत्व आहे. या सर्वात ते चांगलं बार्गेन करून स्वतःच्या पक्षाला चांगली उभारी देऊ शकतात. कदाचित ते या प्रयत्नात आहेत की आपण आता बाजूला राहू, आपण आता फक्त जनतेचं राजकारण करू, जनतेला हे पटवून द्यायचा प्रयत्न करू की आपण पूर्णतः तुमच्या बरोबर आहोत आणि आपला स्टँड आपण इलेक्शन नंतर क्लिअर करू की आपण नेमकं कोणत्या साईडला जाणार आहे. हा झाला एक मुद्दा. त्यात अजून एक दुसरा मुद्दा असा आहे की सध्या आपण बघितलं तर ज्या माणसाला राजकारण कळत देखील नाही तो देखील ही गोष्ट म्हणायला पुढे मागे बघत नाही की किती घाण चाललंय सगळं, पक्ष फुटतायत, लोक इकडून तिकडे जात आहेत, तिकडून इकडे येत आहेत, आपल्याला काही आवडलं नाही. हे वाक्य तुम्हाला खूप लोकांकडनं ऐकायला मिळेल. या सर्व राजकारणात राज ठाकरे हा पॉइंट पुढे ठासून मांडतात. ते भाषणातून बोलून देखील दाखवतात की माझ्याकडे बघा, मी कुठल्याही गटाबरोबर नाही, मी फक्त लोकांबरोबर आहे, मला हे गलिच्छ राजकारण करण्यात कोणताही इंटरेस्ट नाहीये. आणि या गोष्टीमुळे त्यांची जी प्रतिमा आहे ती लोकांमध्ये सुधारत आहे असं मला वाटतं. कारण लोकांना फोडाफोडीचं राजकारण नको आहे. लोकांना असा नेता पाहिजे की जो स्वतःच्या बळावर उभा राहील, जो लोकांसाठी उभा राहील, जो सत्तेच्या मागे पळणारा नाही. यातलं काय कारण आहे आपल्याला माहित नाही, हे येत्या निवडणुकीत क्लिअर होईल. पण एवढं मात्र नक्की की जर राज ठाकरेंनी ठरवलं तर ते नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किंग मेकर होऊ शकतात. आणि लोकसभा निवडणुकीत देखील जर त्यांच्या पक्षानं चांगल्या जागा मिळवून एका गटाकडे गेले ते, तर तिथे देखील त्यांचा महाराष्ट्रातला जो स्टँड आहे, त्यांची जी इतकी ताकद आहे ती वाढेल. जर ते महायुती बरोबर केले तर अर्थातच त्यांना दिलेश्वरांचं साथ मिळेल, मोदी शहा त्यांच्या बाजूला असतील आणि त्यांचं राजकारण थोडंसं सुकर होईल. उलट पक्षी जर ते उद्धव ठाकरे आणि या गटाबरोबर गेले तरी देखील ऑपोजिशनमध्ये जे पक्ष बसलेत किंवा पुढे जे इलेक्शन नंतर जे रिझल्ट लागतील तिथे ते आपली भूमिका दिल्लीच्या स्तरावर मांडू शकतील. आपण वेट अँड वॉच करू, आपण बघू की राज ठाकरे यातला कुठली भूमिका निवडतात आणि कुठे जातात. पण एक मात्र नक्की, त्यांनी जर ठरवलं तर ते नक्कीच आगामी निवडणुकीत किंग मेकर ठरू शकतात. तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या व्हिडिओवर कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.